अजून बऱ्याच झोपल्यात मॅडम. मॅडम, अवा मॅडम, उठा, सकाळ झाली. काय गं काकी, थोडं अजून झोपू दे की. काकी? मामी आहे मी, मामी. मामी तुम्ही होय मीच. दिस डोक्यावर आला. पाच सकाळचे 8:30 वाजले. आमच्या घरात इतक्या वेळ झोपायची सवय नाही कुणाला. तुमच्यात चालत असल, आमच्यात चालत नाही. तास तास झोपायचं. नवीन नवरी आहे म्हणून नुसतं बसून चालणार नाही. घरात 4-5 माणसं आहेत, समधी जण राबत्यात. तुला बी काम करायला लागल. कुणी हातात आणून देणार नाही, जसं माहेरात मिळतं तसं. आवडती लगेच. आवरायलाच लागल. हा समधी जण चहासाठी थांबल्यात. दुपार होत आली तरी सकाळच्या चहाचा पत्त्या नाही अजून. 2च मिनिटात येते. आणि हा, पुन्हा सांगणार नाही आम्ही. वय फौजी कुठं आहेत? फौजी 5 वाजता उठून समद गुरांचं बघून प्रॅक्टिसला जात्यात. दुपार हुस तर झोपत नाहीत. तशी शिकवणच आहे माझी. निघा, आधी स्वतःचा आवरा आणि चहाचं बघा पटकन. पुष्पा, अंधारात चांगलं आलंय ना. अगं तिथं का बसलीस? इथं बसून बघ की, लय वाट वाटते. अगं बसा तुम्हीच. पुष्पे, जरा चहा आण की. येईल चहा, जरा बसा. अगं येईल म्हणजे तू इथं बसून चहा मिळणार आहे मला? का मीच चहा केला पाहिजे का? ह्या घरात समधी काम पुष्पा भोईटीनेच करायला पाहिजेत असं कुठं लिहिलंय वय? अगं तू नाही करणार तर कोण करणार ग? आता भाची सोन आली की ती करल की. अगं तिला काय कळतंय तवा? असं कसं कळत नाही? चुरू चुरू बोलायला तेवढं कळतंय की. अगं लहान आहे, लाडात वाढलीये आणि तिकडच्या सवयी एका दिवसात जाणार आहेत वय. मग आता इकडचं लवकर शिकून घ्या म्हणाव. आजवर मी होते म्हणून घर टिकलं, नाहीतर काय होतं या घरात? हा, पण आता मी काय करणार नाही. इथून पुढं कोण कसं टिकवतंय ती कळलंच की. कळेल की, करल ती समज. ती किती करते ती बघतेच. काय काम येत्यात नाही ती समज कळलंच की. असं कसं म्हणतीस? पहिल्या दिवशी घास करून वाढलं का नाही समद्यांना तिनं? तुम्ही खाल्लं असेल ना. माझ्या नरड्याखाली काय घास उतरत नाही अजून. स्वतःची पोरगी घरात आहे तरी तुमच्या घशाखाली घास उतरतय. ती पहिल्या दिवशी केलं, पण पुढं काय? पहिल्या दिवशी केलंय म्हणजे पुढं बी करेलच की. पहिल्या दिवशी करणं सोपं असतंय, पुढं करणं अवघड असतंय. शिकल ग, समज शिकल. नाहीतर तू आहेसच की. मी हाय माझी. अगं तिला नाही जमलं तर शिकवायला तू आहेसच की. आडलंय माझं खेटर. आम्ही आलो होतो तेव्हा काय आम्हाला शिकवलं बाय? आम्ही आमच्या आई बाकडनं शिकून आलो होतो. बर बाई, तिकडचं काय काढू नकोस. मला चहा मिळेल का? आणल किती. मामा घ्या गरमागरम चहा. वास तर मस्त येतोय. जी घ्या आणि सांगा कसं झालंय. होय, वा, चहा छान झालाय शीतल. काय मस्त झालंय. काय केलंय चहा? अगं एवढं कुणी साखर घालतं वय? जास्त झालीये का साखर? जास्त? अगं अख्खा कारखानाच वतलंयस की. एक लक्षात ठेव, आमच्या घरी 2 शेअर्स असतात, तुमच्यासारखा 8-8 नाहीत. आणि आम्हाला कार्डावर कमी साखर मिळती आणि आमच्यात गोड बी चालत नाही. हा पुष्पा, अगं पोरगीने एवढ्या कौतुकाने चहा करून आणलाय, त्याचं तुला काहीच नाही वाटत वे? कौतुकानं केलं म्हणजे? आता लगीन करून आलीये, करायलाच पाहिजे की. उपकार करते वय. बर शीतल,
साखर जरा कमी टाकत जा बाळ. हा. मी परत करून आणू का तुमच्यासाठी कमी साखरेचा? नग नग राहू दे, घे ते हाच. समाधान्या, तू तर कुठे राहण्यात जाणार आहेस का? नाही, कारखान्यावर जाणार आहे, काम आहे जरा माझं. अरे मग तर राहण्यात कोण जाणार अजिंक्य आहेत की. हाय का? आता तो कसं जाणार? त्याचं नवीन लगीन झालंय ना. नवीन लगीन केलंय म्हणून काही कामात तशीच ठेवायची वय? आम्ही काही लगीन केलं नाही का? आमचं लगीन झालं तेव्हा दुसऱ्या दिवशी आमचा नवरा उसाला पाणी पाजायला गेला होता. जातेल ती. जाईल आजा, मी सांगतो त्याला. हा, पाणी दे ना. शीतल, जा बाई त्याला पाणी दे जा. हा. आंघोळीला पाणी. शीतल, अगं तू कशाला टॉवेल घेऊन आलीस? मी दिला होता की. अजिंक्य, काय लागलं तर सांगा.